पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला विस्मरून सांगावं की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही। अभिजित बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला। ईव्हीएमवरनं आता अभिजित बिचुकले यांनी देखील आरोप केलेले आहेत। ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर येऊन सांगावं ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही। पवार साहेबांचा एवढा दारुण पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही। पवार साहेबांनी यावर ठोस पावलं उचलावं। मी पवार साहेबांच्या मागे उभा आहे। शरद पवारांना ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनासाठी माझा पाठिंबा असेल। यावर पवार साहेबांनी धाडसी पाऊल उचलावं। मी त्यांचा पाठीराखा म्हणून त्यांच्या मागे असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। प्रभू रामचंद्राला स्मरून सांगा ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे की नाही मोदी साहेब। शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात, आज त्यांचं वय पाहता त्यांचा जरी दारुण पराभव झाला असला तरी एवढा दारुण व्हावा असं मला बारामतीतला विरोधक म्हणून सुद्धा वाटत नाही। कारण त्यांचं इतकं कार्य असल्यानंतर मी म्हणतो ठीक आहे ना, ओव्हरऑल आमच्यासारख्या लोकांना विरोधकांना 100 जागा तरी मिळायला पाहिजे होत्या, 100 बरोबर। आज जर अशा पद्धतीने ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असेल असं शरद पवार साहेब म्हणत असतील तर उद्याच्या भविष्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बौद्धिक पातळीवरचा जर विरोधक कोण असेल तर तो डॉक्टर अभिजित बिचुकले।